धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 20 या आकड्यावर. सोमनाथ तयार. यावेळेस अल्टी पल्टी लेफ्टी राईटी जे खेळण्यासाठी माहेर आहेत असे निलेश पाहायला मिळत आहेत. निलेश यांच्या वतीने आता कशी कामगिरी असेल देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी सोमनाथ यांच्या वतीने पाहायला मिळते. पहिलं षटक अफलातून राहिलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा फलकावरती ॲड झाल्या. मात्र या षटकामध्ये आपण पाहू शकतो कुठेतरी अडचणी पाहायला मिळत आहेत. धावा बनायला कुठेतरी अडथळा निर्माण होतोय. अलिया सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र पुढे सरसावत असताना 21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सोमनाथ. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक. मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. या स्ट्रोक साठी तुम्ही प्री डिटरमाइंड बनू शकत नाही. एका स्ट्रोक वरती तुम्ही जास्त अवलंबून होता आणि तिथे तो फिल्डर ठेवला गेला होता. यावेळेस सोमनाथ यांच्या वतीने फार चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. मात्र वाईडिश लॉंग ऑफ मध्ये जगदीश सर होते आणि कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होत असताना बाद. विकेटचा पतन 21 वरती. हा पहिला धक्का. 21 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल पिंट्या जोशी. शेवटचा एक बॉल. गोलंदाज तयार. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिंट्या जोशी तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. सोमनाथ 2 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट. जो खेळाडूसाठी वेट केला गेला आता तोच खेळाडू मैदानावरती अफलातून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. सोमनाथ 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. सोमनाथ. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील. फिंगर अप. OUT. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 21. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅच एक चांगली चालू आहे. दोन्ही टीम्सला आता मॅच जिंकणं गरजेचं आहे. कारण की आता दोन्ही संघ एका बाजूला टीम गावदेवी वसार त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम पुष्कर शिवांश 11 डोंबिवली इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स लढत चांगली चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मागवरती जगदीश दुधकर एक लेजंड क्रिकेटर रफ्तार. इथे रफ्तारने बॉल टाकण्यात आला परंतु एक सिंगल नक्कीच कंप्लीट होते.
एस पी पॅनलचे तिन्ही अंपायर्स जे निरंजन सावंत सर असतील, सुमित सर असतील आणि त्यांच्या समेत आमिर सर, हे तिन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अगदी प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहतो नक्कीच चांगली कामगिरी, अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच होते आणि त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. कारण की नेहमी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते संपूर्ण एस पी पॅनलची टीम तुम्हाला रुपायला मिळते. पुढचा बॉल इथे आपण पाहतो ऑन साईडला टर्न केला, फिल्डर आहेत आणि इथे आपण पाहतोय एक सिंगल जरूर कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं आपण पाहिलं असेल आता दाफल जण पोहोचेल ते म्हणजे 23 धावा दाफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्राईक एंडवरती निलेश मात्रे एक हार्ड हिटर बॅटर, 6 बॉल फेस करत असताना फक्त 2 धावा बनवल्यात. संघर्ष आता मोठा आहे, संघर्ष आता करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. टेप बॉल ओव्हर, हो इथे क्लोज कॉल होता परंतु दुसऱ्या धावाचा कॉल आणि इथे 2 धावा एक अखेर इथे कंप्लीट झाल्यात. येस चेक केलं जाईल, येस रनिंग करत असताना थ्रो केला होता, इथे चेक केलं जाईल. मागच्या मासमध्ये आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये जिथे IPL मध्ये हे देखील चित्र पाहायला मिळालं आणि तिथे स्टम्प्समध्ये धावत असताना तिथे अंकुश सूर्यवंशी याला नक्कीच बाद देण्यात आला. जेव्हा स्टम्प्समधून धावत होते तदनंतर बॉल मागून थ्रो केला आणि तिथे बाद देण्यात आला. परंतु आता इथे चेक केलं जाईल की स्टम्प्सचा मधोमध आहे की नाही आणि ते चेक केलं जाईल. मुद्दाम होणे केला आहे का नकळत घडलं आहे, नॉट आऊट आहे, बॅटर सेफ आहे. नक्कीच इथे 2 धावा जरूर तुम्हाला पाहायला मिळतील एकवडल्या गेल्या. त्या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25-25, 25 धावा दाफलकावरती. आणखीच आपण चर्चा करत होतो IPLची द्वितीय स्पर्धा काल चालू होती, त्याच्यामध्ये देखील हाच क्षण सिच्युएशन तिथे पाहायला मिळाला आणि तिथे अंकुश सूर्यवंशीला बाद केलं गेलं. ती देखील रील भरपूर चर्चेत राहिली आणि भरपूर ते ॲग्रेशनमध्ये होते, भरपूर वाद तिथे देखील निर्माण झाला होता. परंतु IPL फॉर्मॅट आहे, क्रिकेट आहे, प्रत्येक ठिकाणी काय सिच्युएशन घडेल, काय होईल, सर्व काही प्रत्येक ठिकाणावरची गोष्ट आहे. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. हवेमध्ये प्रहार तर केला, टेप बॉल ओव्हरचा शेवटचा बॉल आहे आणि यास विकेट मिळाली आहे. 1 मोर विकेट डाऊन, परतावं लागेल यावेळेस. मोठा धक्का लागत असताना या टीमला फलंदाज होईल बाद. भूपेंद्र बॅक टू डकआउट. ओव्हर नंबर 4 त्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन सोमनाथ ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं. 2 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाचा विकेट कॅरी केले. आता देखील यॉर्क लेनचा बॉल, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे करण्यात आला आणि सोमनाथचा जर विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. गावदी वसार संघाच्या वतीने एक लेजंड क्रिकेटर, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल होती यार, पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न तर केला, फिल्डर आहेत परंतु फिल्डरला बीट करून दोन्ही फिल्डरचा मधून भेदून बॉल जाईल सीमा पार. 1 बाउन्स आला हा निलेश मात्रेचा वार, चौकार. ॲक्शन रिप्ले पाहू शकतात. अगदी पुढ्यात हा बॉल होता, बाटीखाली रेडारमध्ये बिरकावून दिला ऑन साईडला. त्याने पाहिलं तिथं फिल्डर दूर होतं आणि त्याच वॅकंट एरियामध्ये इथे मार्कनुसार फटकेबाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा इथे जरूर मिळतात. या 4 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतो जण पोहोचलाय 29-29 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल, हो आता यॉर्क लेन, काय गोलंदाजी राहिली वा. प्रॉपर स्टम्प्समध्ये गोलंदाजी होते, प्रॉपर यॉर्क लेन्सवरती गोलंदाजी होते आणि अचूक टप्पा लाईन अँड लेंथ. जर आपण पाहिलं तर
उंबारली गावचा मलिंगा म्हणून नेहमीच वर्चस्व गाजवलंय आणि आता त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानात सातमध्ये पाहायला मिळते सोमनाथ यांची. उंबारली गावचा मलिंगा म्हणून प्रसिद्ध आहे, हे नाव सातत्याने चर्चेत राहिलं आहे. त्याच पद्धतीची शैलीची गोलंदाजी पाहायला मिळते आणि ज्या प्रकारे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंकाच्या वतीनं जेव्हा मलिंगा गोलंदाजी करत होते त्याच पद्धतीची लाईन अँड लेंथ जे यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जात होते आणि आता देखील मी तर म्हणेन सोमनाथला देखील चांगली गोलंदाजीचं इथं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे यॉर्कर लेन टाकून प्रत्येक बॉलवरती प्रयत्न चालू आहेत विकेट्स घेण्याचा. विकेट टेकिंग गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये टीम वसार संघाच्या वतीनं. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 धाव फलकावरती बनले गेले. अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. हो हो, आता देखील ही क्षमता आहे सोमनाथची. 6च्या 6 बॉल तो यॉर्कर टाकू शकतो. हो, इथे क्लोज कॉल होता. एक चांगला बॅटल नक्कीच रंगणार आहे. पण पाहिलं होतं जिथे विनर जेव्हा दोन्ही टीम्स मॅच जिंकली होती तेव्हा देखील हेच दोन्ही संघ होतं आणि आता देखील याच दोन्ही संघांमध्ये या ग्रुपची फायनल तुम्ही पाहतात. साली एक चषक 2026 चे थरार घमासांग युद्ध चालू आहे. हो, आता रफ्तार आहे या बॉलवरती, स्पीड आहे, प्रॉपर टप्पा आहे आणि इथे बॅटरला देखील बीट केलं, जागेवरती थांबून ठेवलंय. ओव्हर कंप्लीट झाली आणि 32वा धाव फलकावरती 32. 4 ओव्हर आणि 32 धावा. एकोणतीस धाव फलकावरती 0 तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथा कंप्लीट. बॉलिंग मार्कवरती शेवटचे अंतिम षटक यशवंत आले. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 बाउन्स. फिल्डर हातामध्ये जगदीश तिकडे होते. चांगले फिल्डिंग
एक सिंगल एकवडले गेले. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 10 10 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात, जिथे पहिली सुरुवात या ओव्हरची झाली आणि 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 वर इथे सुरुवात 30 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा यशवंत. हो, हव्यामध्ये प्रहार तर केला, फिल्डर टच करतात आणि इकडे कॅच ड्रॉप. दुसऱ्या धाव्याचा कॉल. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. तोपर्यंत 32 2 धावा इथे एकवडल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती. ऑन साईडला इथे आपण पाहतोय 2 धावा मिळतील. डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा 2 धावा ॲड होतात आणि धावफलक जम पोहोचेल 34. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 टू गो. आखिरी 3 गेंदे शेष. यहाँ पर फिर से एक बार गेंदबाजी के लिए यशवंत. देखा जाए तो 3 गेंद में यहाँ पर 5 रन खर्च करते हुए यशवंत गेंदबाजी के लिए. स्ट्राइक एंड पे बल्लेबाज सैंडी बहुत ही बेहतरीन क्रिकेट खेलते हुए अपनी टीम के लिए आज बेहतरीन बल्लेबाजी की है सैंडी ने. फिलहाल फिर से एक बार गेंदबाज से सैंडी. हवेमध्ये प्रहार केला. इकडे आपण पाहतोय उंच तर गेलाय, फिल्डर पासून दूर आहे आणि तोपर्यंत या 2 धावा एकवडल्या गेल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. इनिंग नंबर 1 मधील शेवटचे 2 बॉल. 36 धावा. पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा सरळ खेचला. 20 पिचमध्ये फिल्डर थोडेसे पुढे आले होते, फंबल. तोपर्यंत या दुसऱ्या धावाचा कॉल कंप्लीट होतोय. या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल जिथे बॅटिंग करत असताना इनेश थोडंसं बल्ला शांत ठेवण्याचं काम केलं. जिथे चांगला बॅट्समन म्हणून ओळख राहिली, परंतु त्यांना इथे शांत ठेवण्याचं काम केलं. शेवटचा बॉल होता बाकी. 38 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेंद शेष. बॉल होती राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साईडला शेवट गोड केलाय. बिग हिट मॅक्सिमम. सँडीचा वार आणि ठोकला षटकार. थेट पोहोचवलाय बॉलला पोलीस चौकीमध्ये. ऍक्शन रिप्ले. क्या बात है. ऑन साईडला बॉल आला. वेट अँड वॉच. मिड विकेट क्लिअर करत असताना काव कोणाच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. सँडीचा बल्ला बोललाय. आजच्या दिवसामध्ये आपण नक्कीच म्हटलं असेल जिथे आता देखील 7 बॉल फेस करत असताना 15 धावांचे विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग केली आणि नक्कीच आपण पाहिलं असेल एक चांगल्या पद्धती संकटपोषक कामगिरी नेहमीच करत असतो. मागच्या मॅचमध्ये देखील केली. आता 44 धावा धावफलकावरती बनले गेलेत आणि 45 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 30 बॉल आहेत आणि 45 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये.
चला मॅचला होते सुरुवात. इनिंग नंबर 2 जिथे धावा बनवायच्यात. 45चं टार्गेट इथे सेट करण्यात आले. 44 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात इनिंग नंबर 1 मध्ये. आणि आता इनिंग नंबर 2 धावा जिथे बनवायच्यात 45 धावांचं पारी इथे नक्कीच खेळायचे. स्ट्राईक आपण पाहतोय जगदीश दूधकर, एक हार्ड हिटर बॅटर, एक लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमीच ओळख राहिली आणि आता सध्या 40+ मध्ये वाटचाल करतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रवी वायले, एक सारखाच खेळाडू. बॉलिंग मार्कवरती आशिष, षटक क्रमांक 1. आज आशिषने प्रभावित केले गोलंदाजी करत असताना. फार चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. सुरुवात तरी ते चांगली केली गोलंदाजी करत असताना, परंतु पहिल्या बॉलवरती डबलने सुरुवात बॅटिंग करत असताना टीम गावदी वसार संघाने केली आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतो यॉर्कलेनचा बॉल गॅपमध्ये ढकलला. फिल्डर आहेत तिकडे आणि एक सिंगलच मिळेल. दुसऱ्या धाव्याचा कॉल नाही आहे. दुसऱ्या धाव्याचा मानस होता परंतु धाडच नव्हतं आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन ए बोर्ड. दोन बॉल आणि 3 धावा. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती ऑनगोईंग जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहता. 38 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत. हॉल साईडला टर्न तर केला परंतु इकडे वॅकेंट एरिया स्क्वेअर लेगला, परंतु इथे डिक्लेअर झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये या 2 धावा येतात आणि या 2 धावाच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचले ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 5 धावा. संघर्ष आता नक्कीच मोठा आहे बॅटिंग करत असताना टीम गावदे वसार संघासाठी. 3 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन ए बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होतो यार. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. फटका दमदार आहे आणि त्या फटकावरती धावा देखील मिळतात. 6 षटकार. गिरीचा कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम पुष्कर शिवांशी 11 डोंबिवली या संघाला ठोकला षटकार. रवी वायलेचा वार पॉवर हिटिंग त्यासाठी खास करून ओळखला जातो आणि त्याच पद्धतीची बॅटिंग करतात. हवेमध्ये प्रहार तर केला. फिल्डर येतात डाऊन द बॉल आणि यस परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आता थोडंफार शांत ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज आशिषनी आणि लगेचच क्विक प्रतिउत्तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. विकेट. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅट्स अगदी आपण पाहिलं तर एंडला लागला. टो एंडला बॉल इथे ब्लस झाला आणि इथे त्यानंतर हवेमध्ये फिल्डर खाली आणि सँडिनिटी प्लाय झेल आणि संपला बॅटर रवी वायलेचा खेळ. रवी वायले यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीन आलेत इनॅट नंबर 3 वरती. स्ट्राईकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळतील नितीन. आता शेवटचा बॉल फेस करेल आशिषने आज फार चांगली गोलंदाजी केली परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिला एक षटकार जिथे आला. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. 11 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. डबल डिजिटमध्ये स्कोर काढे. सुरुवात तर चांगली केली आणि असाच पद्धतीचं जर ॲव्हरेज राहिला इकॉनॉमिकल तर करंट रन रेटनुसार जर खेळले तर नक्कीच या धावा बनवू शकतात. करंट रन रेट आपण पाहतोय नक्कीच 13.20 दाखवतो आणि रिक्वायर्ड आपण पाहिलं तर 8.00च्या सरासरीनं पुढे धावा ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. जर या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या तर पुढच्या 4 ओव्हरमध्ये 8 धावा प्रत्येकी केल्या प्रत्येक ओव्हरमध्ये तर नक्कीच या धावा बनवू शकतात. हे सिक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. सर्व काही अपडेट ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे सर्व काही रिफ्लॅक्शन प्रॉपर स्कोरिंग सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. सो टू मॅच. पुढचा बॉल. पहिलाच बॉल फेस करतात. फिल्डर आहे धोक्याचे घंटा आणि इथे आल्या परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. 1 मोर विकेट डाऊन. सलगचा दुसरा धक्का दुसरा झटका लागत असताना या टीमला परतावं लागेल नितीनला मैदानाच्या बाहेर.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पप्पू मात्र नाक्षमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्याला आपण नक्कीच सुरुवात करतोय, जिथे निलेश म्हात्रे यांच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय, आमंत्रित करण्यात आलाय गोलंदाजीसाठी. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 धावा तर धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 9 धावा बनवायच्या आहेत. येणारे आपण जर पाहिलं तर 24 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील आणि गरज येते म्हणजे 34 धावांची. 34चं अजूनही टार्गेट बनवायचं आहे. हा डोंगर अजूनही चढायचा आहे. सातमध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वसार संघाला, एका बाजूला गावदेवी वसार, दुसऱ्या बाजूला पुष्कर शिवांश 11 डोंबिवली, दोन्ही सारखाच खेळाडूंनी भरलेली ही दोन्ही टीम्स तुम्हाला पाहायला मिळते. गत वर्षी आपण पाहिलं असेल जिथे साल्यक चषक 2025 झालं होतं, त्या पर्वामध्ये रनरअप संघ ठरला होता टीम गावदेवी वसार संघ, परंतु समोर देखील टॉप क्लास संघ डोंबिवलीतील सर्व काही नामचीन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात, क्रीडानगरीमध्ये खेळतात. आता एक चांगला बॅटल मैदानाचा पण नक्कीच रंगलाय. 24 बॉल आणि 34 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. पहिलाच बॉल अनप्लेबल बॉल. वॉड बॉल. मॅजिकल डिलिव्हरी इट वॉज. काय गोलंदाजी राहिली आज, मात्र प्रभावित केले निलेश म्हात्रे. आणि नेहमीच गेले कित्येक वर्ष चर्चा राहिली आहे, परंतु आता पप्पू याला खेळता आलं नाहीये. काय टप्प्यावरती गोलंदाजी. वा, टप्पा पडला तदनंतर फक्त पाहतच राहील त्या स्टम्प्सकडे. एस्टा उद्ध्वस्त केल्या आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. वॉट अ बॉल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. यशवंत ज्यांनी बदलापूर बॉईज या संघामध्ये खेळत असताना, संघाविरोधात खेळत असताना काय बॅटिंग केली होती. वैयक्तिक 24 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती आणि आय थिंक मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील तेच राहिले होते यशवंत. आणि आता या मॅचमध्ये हिरो बनेल का, कारण की आता महत्त्वाचं सिच्युएशन आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये कसं खेळतात कुठला खेळाडू ते पाहणं फार गरजेचं असतं. चांगली कामगिरी करावी लागेल या यशवंतला. मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन गेलाय, परंतु विजय मात्र मैदानाच्या बाहेर आपल्या हातामध्ये घेऊन येईल का आपल्या टीमसाठी. बॉल तयार. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पुढचा बॉल इथे डॉट बॉल आला आणि निलेशची गोलंदाजी खेळणं इतकं सोपं नाहीये. की आपण नेहमीच पाहिलं एक उत्कृष्ट लेजंड क्रिकेटर म्हणून निलेशकडे पाहिलं जातं. त्याचा आता गोलंदाज निलेश म्हात्रेला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्या बॉलवरती विकेटने सुरुवात केली, दुसरा बॉल डॉट आलाय आणि आता षटक क्रमांक तुम्ही पाहतायत दुसरं जरूर प्रगतीपथावरती. आता रिक्वायर्ड रन रेट वाढेल थोडा आणि कारण की आपण पाहिलं तर जिथे सुरुवात असं वाटलं होतं की 13 ते 14 धावा पहिल्या षटकामध्ये बनतील, परंतु थोडंफार थांबलाय. हो, इथे क्विक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. चिकी सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल ते म्हणजेच 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे निलेशने. कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग देखील करण्याचा प्रयत्न तिथे पहिल्या इनिंगमध्ये केला होता. शेवटपर्यंत टिकून राहिले मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे चर्चा चालू, डिस्कशन काहीतरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विकेट्सवरती पाहावं लागेल. इथे अंपायर्स काय निर्णय देतात. सेफ रन आहे त्यामुळे ही एक सिंगल जरूर कंप्लीट होईल. चला इथे चेक करण्यात येते.
नॉट आउट असेल इथे चेक केलं जाते. क्या बात आहे. प्रॉपर इथे ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता ही क्वालिटी. ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रत्येक क्षण इथे नक्कीच टिपलं जाते. प्रॉपर क्वालिटी विथ क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे. लगेच तिथं स्क्रीनवरती दाखवण्यात आलं इथं नॉट आऊट आहे. तिथे अपील केलं होतं आणि लगेच DRS टेक्निकल रूममध्ये दाखवण्यात आलं की इथे आपण पाहिलं की शूजवरती कॅच पकडली की काय हेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु इथे पूर्णपणे क्लिअर झालं. दूध का दूध पाणी का पाणी. व इथे स्विच हिट केलंय टॅप शॉट. परंतु इथे विकेटचं पतन डायरेक्ट अल्टी पलटी खेळलेत आणि ते त्यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. जगदीश ओ युटी. ऍक्शन रिप्लेला पाहू शकता. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. अल्टी पलटी. परंतु अल्टी पलटी खेळणं इतकं सोपं नाही आहे. ते देखील निलेश म्हात्रे सारख्या गोलंदाजाला ते प्रयत्न केले होते त्यांच्याच विरोधात आणि परतावं लागलं यावेळेस जगदीश दुधकर यांना. न्यू बॅटर आता रोशन आलेत. आपल्या संघाचं नाव रोशन करेल का आणि आपल्या स्वतःचं नाव रोशन करेल का पाहणं गरजेचं आहे. 12 धावाचं दाफल गवरते परंतु इथून पुढे कोणाचे 12 वाजणार आहेत आणि वेळ देखील 12 वाजायला आली आहे. परंतु या मॅचमध्ये कोणाचे 12 वाजतील. बॉल यार ही स्पर्धा महाराष्ट्राची स्पर्धा सायलेक चषक 2026 तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करतात. बॅटची इनर एज मागे गेल्या. बॉल फाईन गेला. बॉल पुढे ते शोधत बसले मागे आणि अखेर धावा इथे मिळतात. 2-14 धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय माजी नगरसेवक उद्योजक संदीपजी दाजी लकडे साहेब हे ज्या स्वप्नातून साकारण्यात आलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा नेहमीच आपण पाहत असतो की संदीपजी लकडे साहेब हे स्वतः उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि नेहमीच प्राधान्य दिलं गेलं आहे 40+ या संपूर्ण टीमला. ऑल ओव्हर गतवर्षी आपण पाहिलं होतं जिथे ऑल ओव्हर इंडिया होते परंतु आता महाराष्ट्रामधील नामचीन सर्व खेळाडू सर्व संघ खेळतात आणि ते कौतुक करावं लागेल. गोलंदाजी करत असताना निलेश म्हात्रेचं या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स कॅरी केल्यात आणि फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात. वा कौतुक करावं लागेल निलेश म्हात्रे यांचं. अगदी रॅडार मारत होता परंतु बाहेर त्या बॉलला पोचवू शकले नाही. तिथे फील्डर डाऊन द बॉल आणि विकेटचं पतन. ॲक्शन रिप्ले दाखवतात. पुन्हा एकदा आपण पाहूयात साईड अँगल व्ह्यू न ऑन साईडला अगदी प्रॉपर स्लो मोशन आणि इथे यस विकेट. तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल जिथे छत्रपती आणि जिंजॉननी टॉस जिंकलाय टू बॉल फर्स्ट.
18 बॉल आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे आपण पाहतोय लाऊड अपील, परंतु शरीराला आदळला बॉल आणि इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे आपण पाहतोय डॉट आला. अजूनही 17 बॉल 31 धावांची गरज. टेप बॉल ओव्हर आहे, हवेमध्ये प्रहार केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेचलाय. फिल्डर आलेत, थोडंफार लेझर क्रिकेट आणि तोपर्यंत इथे या 2 धावा एकवडल्या गेल्यात. संघर्ष आता वाढलाय. या मॅचमध्ये काय होईल, रिझल्ट काय असणार. येणारे 16 बॉल 29 धावांची गरज या मॅचमध्ये. अजूनही या मॅचमध्ये रिझल्ट बाकी आहे. बंद लिफाफाने प्रश्नाचं उत्तर आहे. 16 बॉल 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय होईल या मॅचमध्ये, रिझल्ट काय. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी वसार, दुसऱ्या बाजूला पुष्कर शिवांश 11 डोंबिवली. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला फटका तसं टिप बॉल ओव्हर आहे. थोडंसं ट्रॅव्हल करायला मुश्किल जाणार आहे या बॉलवरती, कारण की ते ताकद आणि प्रॉपर टायमिंग इथे या बॉलवरती लावावी लागेल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतो इथे देखील या 2 धावा ॲड होतील. धावफलक एकदम पोहोचेल 18 ऑन बोर्ड. आता समीकरण उर्वरित आहे 15 बॉल आणि 27 धावांची गरज. 15 बॉल 27 धावांची गरज या मॅचमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल यार राईट आर्म राऊंड द विकेट. हो इथे स्विंग अँड मिस. रफ्तार काय गोलंदाजी राहिली आहे प्रॉपर. इकडे गोलंदाजी पाहायला मिळते. पाहू शकतात ॲक्शन रिप्ले. टेप बॉल ओव्हर. बाट अँड पार्ट्सामधून हा बॉल ट्रॅव्हल होतोय. हो क्या बात आहे, प्रॉपर टप्पा. मागे विकेट किपर निलेश म्हात्रे तिकडे होते, बॉलला स्टॉप केला. आता 14 बॉल 27 धावांचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकरवरती रोशन, दुसऱ्या बाजूला रोहिदास. आर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता धावा बनवायचा आहेत. 27 धावांची अजूनही गरज आहे. हो इथे प्रॉपरली इथे टायमिंग करता आलं नाही, टाईम करता आलं नाही आणि त्यामुळे जागेवरती थांबवण्याचं काम इथे मात्र केलं आहे. आता समीकरण उर्वरित 13 बॉल आणि 27 धावांची गरज. 27 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल. इम्पॉर्टंट बॉल आपल्या समोर आहे. या बॉलवरती आता काहीतरी करून दाखवावं लागेल. शेवटचा या बॉलवरती जर चौकार किंवा षटकार आला तर मॅचमध्ये मजा येणार आहे. बॉल यार पुन्हा एकदा. हो पुढचा बॉल आता पूर्णपणे पार्ट्सला आदळला बॉल. इथे एक सिंगल जरूर मिळेल आणि लेग बायच्या माध्यमातून सर सांगत असताना येस इट इज अ सिंगल बाय लेग. आणि येणारे आता 12 बॉल आणि 26 धावांची गरज. 12 बॉल 26 धावांची गरज म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला इथे 13.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. हे रन अप इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं. हेच माइंडसेट पूर्णपणे सेट करावं लागेल. मनामध्ये जिद्द ठेवावी लागेल की 12 बॉल आणि अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 26 रन्स विन फ्रॉम 12 बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल मॅच. रफ अँड टफ सामना मैदानात 7 मध्ये रंगतोय. गावदेवी वसाहत तर दुसऱ्या बाजूला पुष्कर शिवांश 11 डोंबिवली. कोण जिंकेल आता बंद लिफाफाने प्रश्नाचं उत्तर आहे. आणि जेव्हा शेवटचा बॉल पडेल तो लिफाफा खोलेल आणि कोण जिंकेल ती मॅच त्याचा मला ते रिझल्ट असेल. बोलत यार पहिला इकडे वेगाने टाकण्यात आला. निलेश म्हात्रे यांना इन्व्हाइट करण्यात आलंय गोलंदाजीसाठी. एक चांगली गोलंदाजी अटॅक बॉलिंग लाईनअप चांगला पाहायला मिळतो टीम आज पुष्कर शिवांश 11 डोंबिवली या संघाचं. कारण की सर्व काही लेजंड्स तारे सितारे या टीम्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी वसार संघ देखील कमी नाही आहे, तो नाव देखील मोठं आहे. बॉलर तयार 11 बॉल आणि 26 धावांची गरज. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अंपायर्स कॉल होते वाईट बॉलला. पंचांशात समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर असं मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंज. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 ऑन अ बोर्ड. अजूनही 11 बॉल आणि 25 धावांची गरज. 25 रन्स टू विन फ्रॉम 11 बॉल. 11 बॉल 25 धावांची गरज. पुढचा बॉल आता हलकीशी बॅट चेज आहे, परंतु इथे सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने अजून एक धाव ॲड होईल. 21 धावा धावफलकावरती जोडले गेले. 21. आता सिंगल डबलनी काही होणार नाही. कफन बांधावं लागेल आता डोक्याला, कारण की आता इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. टॉप गिअरवरती बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की दिल्ली बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा जो प्रवास करायचा असेल तर हेलिकॉप्टरनी करावा लागेल, चौकारनी षटकारानं करावा लागेल. 10 बॉल आणि 24 धावांची गरज मैदानात 7 मध्ये जरूर आहे.
मेहनत इथे प्रचंड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल आणि 24 धावांची गरज. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची सांगता होत असतं मैदानाच्या आतमध्ये. इथून 9 बॉल आणि 24 धावांची गरज या मॅचमध्ये. 24 रन्स विन फ्रॉम 9 बॉल. इक्वेशन अजूनही बाकी आहे. मेहनत पराकाष्ठा करावी लागतील मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 24 धावांची गरज. बॉल तयार. निलेशनचा पुढचा बॉल सरळ खेचला. फिल्डर तिकडे आहेत आणि एक सिंगल तर कंप्लीट. दुसरा धाव्याचा मानस आहे, परंतु दाडच नाही. बॅटर सेफ. आणि आता येणारे 8 बॉल आणि 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. काय होईल या मॅचचा निकाल? 8 बॉल आणि 23 धावांची गरज. असं वाटतं यावेळी जर प्रसन्न आले असते बॅटिंगसाठी तर या धावा बनल्या असं नक्कीच, यात मात्र काही शंका नाही आहे. 8 बॉल आणि 23 धावा. ही रन मशीन ऑफ वरप प्रसन्न चव्हाण तुम्हाला मला मिळतील आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये सध्याच्या घडीला. 8 बॉल 23 धावांची गरज. ठीक आहे प्रसन्न सर, एक टफ मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला जिंकणं गरजेचं आहे. जो जिंकेल तो नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. इथे देखील एक सिंगल एकवटी गेले. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड दोन पोहोचेल. 23. 7 बॉल 22 धावांची गरज आहे. इम्पॉर्टंट आता बॉल आपल्यासमोर आहे. 7 बॉल 22. इथून पुढे एक चौकार किंवा एक षटकार येणं गरजेचं आहे या बॉलवरती, कारण की समोर गोलंदाज निलेश आहे. आज नक्कीच प्रभावित केले निलेश म्हात्रेने. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, टॉप क्लास यावेळेस परफॉर्मन्स दाखवला या स्पर्धेमध्ये. 7 बॉल 22 धावांची गरज. बॉल तयार. हो इथे यॉर्कलेनचा बॉल आणि इथे यस विकेट येते. वन मोर विकेट डाऊन. विकेटचा सिलसिला जारी आहे. विकेट थांबायचं नाव घेत नाही. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. सोनू वायले मैदानाच्या आतमध्ये आलेत. रवी वायले यांचे बंधू तर सोनू वायले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 6 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. निलेश मात्र फिल्डिंग सेट करतात. षडयंत्र रचलं जात आहे. 6 बॉल 22 धावांची गरज आहे. आतमध्ये या धावा बनतील का, डिफेंड होतील ते पाहण्यासाठी नक्की जोडले जा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सचिन. सचिन भोईर मान फ्रॉम उंबारली. सातत्याने चर्चा राहिली आहे. सचिन भोईर यांचे देखील या नावानं उंबारली संघ ओळखला जातो. षटक क्रमांक 5 घेऊन आले. पहिलाच बॉल पावलांचा वापर केलाय. प्रॉपर टाइम इथे करता आला नाहीये आणि स्ट्रेट इन टू द हँड्स फिल्डरच्या. करता बॉल लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती प्रयत्न तर केले होते, परंतु ताकद तिथे थोडीफार कमी पडली. OUT सोनू वायले यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू पवेलियन. पहिलाच बॉल फेस करत असताना इथे हार्ड बॅटिंगची सुरुवात केली होती. आता येणारे 5 बॉल आहेत आणि इथून पुढे गरज असणार ती म्हणजे 22 धावांची.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बोल्या 5 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. रात्रीचं पर्व तुम्ही एन्जॉय करतात. सायलेक चषक 2026 आजचा तिसरा दिवस, रात्रकालीन स्पर्धा. हो, इथे एक्स्ट्रा येते. अजूनही एक लाटणी होऊ शकते या मॅचमध्ये. जर एक्स्ट्रा आल्या, जर इथे धावा बनल्या, चांगले फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये, या धावा बनू शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. जिद्द इथे देखील स्वतःवरती ठेवावे लागेल. मनामध्ये पूर्णपणे विश्वास. 21 धावांची गरज आहे. 5 बॉल 21 धावांची गरज. ऑफ साईडला टर्न केला. इथे देखील आपण पाहतोय एक सिंगल तर कंप्लीट होतो. या दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि अखेर या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्यावरती थांबावं लागेल आणि 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलकामध्ये चेंज. आता 19 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल 19 धाव्यांची गरज. म्हणजे 4 षटकार तुम्हाला इथे ठोकावे लागतील, किंवा 3 षटकार, एक सिंगल, किंवा 4 सलग. आपण जर पाहिलं तर नक्की चौकार तरी हरकत नाही आहे, परंतु जे 3 धाव्यांनी सामना गमवाल बॅटिंग करत असताना टीम वसार संघ. परंतु समोर सचिन भोईर सारखा गोलंदाज आहे. हो, इथे एक्स्ट्रा पुरेस एकदा अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा येतोय. अजून एक समीकरणामध्ये चेंज आहे. 4 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. बोल्या मैदानात 7 मध्ये नावाचे इथे जादू करावी लागेल. मैदानात 7 मध्ये कमबॅक होईल का या टीमचा? महत्त्वपूर्ण बॉल आहे. या 2 बॉलमध्ये सर्वपणे मॅच आहे. काय होईल या मॅचमध्ये? 4 बॉल 18 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. हो, इथे ऑन साईडला फटका तर चांगला आहे. फ्लॅटेड स्ट्रोक आहे ऑन साईडला. कॉर्नरच्या डोकावरून येतोय हा A1 क्वालिटीचा. चलिया बाई उडन खटवला. 6 रन, सिक्सर. अजूनही 3 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 3 बॉल आणि 12 धावांची गरज. 12 वाजतील का यावेळेस? टीम पुष्कर शिवांश 11 डोंबिवली या संघाचे, कारण की 3 बॉल आणि 12 धावांची गरज. निर्णायक बॉल. आणि इथे घडतंय तरी काय मैदानात 7 मध्ये वाईट बॉल. आता मॅच ऑन झाली आहे. महिना तिथे करतात बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वसार संघ. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ती 4 अक्षराची मेहनत मैदानात 7 मध्ये करावं लागेल बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वसार संघाला. 3 बॉल 11. 3 बॉल 11 आणि इथे घडलंय तरी काय? घडलंय तरी काय पाहावं लागेल. आता डॉट बॉल आलाय. आता डॉट बॉलची सांगता होत असताना अखेर हा डॉट आलाय. आता 2 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. 2 बॉल 2 षटकार येतील का? 1 षटकार, दुसरा चौकार आला तर सुपर ओव्हरकडे ही मॅच वाटचाल करेल. काटेकी टक्कर मैदानात 7 मध्ये. 2 बॉल 11. निर्णायक बॉल, इम्पॉर्टंट. आणि इकडे डायरेक्ट क्लीन बोल्ड. लाखोड तोड गोलंदाजी मैदानात 7 मध्ये झाली आहे. त्रिफळा चकित दांडी गुल केली आहे आणि फलंदाजाची केली 32 गुल. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बोल्या बॅक टू टेकआउट. शेवटचा बॉल आहे आता. त्यासाठी मोहन यांना आमंत्रित करण्यात आलंय. 1 बॉल आणि आता 11 धाव्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे एका बाजूला मॅच झुकली असं म्हणावं लागेल. टीम पुष्कर शिवांश 11 या संघाच्या वतीनं तर विजयाच्या उंबरठ्यावरती 1 पाऊल. एक बॉल आणि 11 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल. एक बॉल आणि 11 धावांची गरज मैदानात 7 मध्ये. बॉलर तयार. शेवटचा बॉल. फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि ते सामना होतोय फिनिश. सामना जिंकला टीम पुष्कर शिवांश 11 डोंबिवली या संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम गावदेवी वसार संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. या मॅचचा